आता हात घालण्यात येणार आहे, एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा होणार आहे, काय सांगता? मला वाटतं देशभरातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे, लोकशाहीच्या मुळावर येणारा विषय आहे. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिला शब्द वाक्य तर सोडाच, हा निकाल अनाकलनीय आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल उभ्या महाराष्ट्रात कुठे दिवाळी साजरी नाही झाली, दुःख असलं माता बसण्यासारखी परिस्थिती होती त्यावेळेला. त्यामुळे चोरी जी केली आहे ती तेव्हापासून सगळेजण, मग सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सर्वजण मिळून 46 लाख लोकांनी मतदान केलं 5 नंतर, त्यांचा तुम्ही आम्हाला व्हिडिओ क्लिपिंग द्या अशी मागणी सातत्यानं निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं अखेरपर्यंत ती दिली नाही. आज तागायत, नंतर तर नाहीच सांगितलं. मग ही चोरी काय? तुम्ही जर अगदी पारदर्शक आहात आणि इतकं हास्यास्पद कारण दिलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की महिलांची प्रायव्हसी भंग होईल म्हणून आम्ही देऊ इच्छितो. ते काय रांगेत उभारलेल्या मतदार आहेत त्या. इतकं हास्यास्पद उत्तर देणारा ह्या देशाचा निवडणूक आयुक्त असेल तर तुम्ही समजून जा. आणि म्हणून या संदर्भात आता सातत्यानं ती परिस्थिती आहे ती परवा पनवेलचे होते, आणखीन कुठे अनेक आमदारांनी आपापल्या ठिकाणचं दाखवलं. आज माननीय आदित्यजी ठाकरे इथे त्यांच्याही मतदारसंघात किंवा अन्य कुठे असेल तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचं असेल. आणि त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क व्हावं, अधिक लक्ष द्यावं. ही चोरी, त्यांचे चोरी करण्याचे वेगळे प्रकार असतात. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी वेगळे प्रकार केलेले आहेत. त्यातला हा नवा प्रकार होता. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळेला माननीय पंकजा मुंडेताई असं म्हणत होत्या, आम्ही इतर राज्यातून आमच्याकडे 30-40 हजार कार्यकर्ते आलेले आहेत. ते कशाला आले होते कळत नाही का? तुम्ही स्वतः माध्यमांमधनं त्या नगरच्या शिर्डीमधल्या मतदारसंघामध्ये एक महिला मुलगी मतदान करायला आली, तिला नाव विचारलं, कुठं राहतं विचारलं, कॉलेजमध्ये आहे म्हणाली. मग कॉलेज सांगता येईना तिला. मग ही मतदार कुठून आली होती? अशा अनेक प्रकरणं दिल्यानंतर सुद्धा अलीकडेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता हा जो विषय आहे तो तळागाळातील सर्वसामान्य माणसांना कळला पाहिजे की संविधानाने आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा हक्क दिला, तो आहे मतदानाचा हक्क. तो आपल्याला देशाच्या घटनेनं दिला. तो श्रीमंत गरीब असा कुठलाही मतभेद न करता प्रत्येकाला हक्क दिलाय. तो तुमचा हक्क कोणी चोरून नेतोय का, किंवा तुमच्या हक्काच्या पलीकडे कोणी चोरून मतदान हक्क बजावतंय का? या दोन्ही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून आता हा निर्धार मिळावा. मुख्यमंत्री म्हणतात कोणताही मुद्दा यांना नाहीये, समोर पराभव दिसताय म्हणून असे निर्धार मिळावे. मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या आताची सगळी जी त्यांची स्टेटमेंट्स येत आहेत ती अशी अतिशय हास्यास्पद येत आहेत. त्यांच्या अंतर्मनाला सुद्धा ते माहिती आहे मी खोटं बोलतो, कारण ते त्यांचे वडील सगळे, वडिलकीची जी सगळी नेते मंडळी आहे ती सगळी खोटी बोलणारी आहे ना. सकाळी जय श्रीराम करतात, दिवसभर खोटं बोलायचं, हे त्यांचे उद्योग आहेत. म्हणजे माननीय पंतप्रधानांची गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनची वक्तव्य काढलीत तर तुम्हाला दिसेल की कोण खोटं बोलतं या देशामध्ये. एकमेव पक्ष आहे रोज खोटं बोलणारा, त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. भाजपकडून विरोधकांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा साफ करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. याच्यापूर्वी पण मला वाटतं या संदर्भात मागच्या वेळेस ते असंच बसून तर कल्पना आहे तुम्हालाही, असं बोलत राहतात आणि त्यांना त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असं बोलल्याशिवाय. विभाग आणि लोकाधिकार समिती सर्वांना आपले जे पदाधिकारी आहेत त्यांना जबाबदारी दिलेली आहे, त्यांनी त्या जागेवर थांबायचं. अमित शाह असे म्हणाले की भाजपला बैठकीयों की जरूरत नाही, आम्हाला कोणाची. मला वाटतं त्याच्या अगोदर नड्डा पण बोलले की आम्हाला RSS ची पण गरज नाही. 2 नंबर 13 असं म्हणाले RSS ची आता गरज नाही आम्हाला असं म्हणाले. ते इतके अहंकारी लोक आहेत. ते आजही तुमचं सरकार दिल्लीत कुबड्यांवर उभं आहे. बरं, आजही तुमचं सरकार दिल्लीत आणि गल्लीत कुबड्यांवर आहे. सगळ्या कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेत बसताय. इशारा वगैरे मला त्याचा संबंध नाही.